उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं. ह्या कार्यक्रमाच्या 5व्या भागामध्ये मी मोटिवेशनल मधुरा तुमच्या सगळ्यांचं, सर्व उत्साही आणि उत्सुक उद्योजकांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे. बघता बघता कार्यक्रमाचा पहिला भाग, दुसरा बघत बघत आपण आज 5व्या भागामध्ये पदार्पण करत आहोत असं म्हणायला हरकत नाहीये. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि सगळे उद्योजक एकदम चार्ज्ड आहेत. आणि सातत्यानं नेहमी नियमित हा कार्यक्रम बघणारे पण अनेक उद्योजक इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर नवीनही अनेक उद्योजक हा कार्यक्रम बघत आहेत आणि या उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं. या चुकांच्या प्रवासात सुद्धा अगदी उत्साहीपणाने ते सहभागी होत आहेत. याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार, सगळ्यांचं अभिनंदन सुद्धा, कारण स्वतःच्या चुकांवरती काम करण्यासाठी भरपूर धाडस आणि आत्मविश्वास लागतो. आणि तो आत्मविश्वास, ते धाडस तुम्ही सगळेजण वेळोवेळी दाखवत आहात, चुकांवर काम करत आहात आणि त्या चुका सुधारत आहात. ही खूप मोठी गोष्ट आहे. अर्थातच चुका सुधारल्यावरती तुमचा व्यवसाय वाढणार आहे, यामध्ये काहीच शंका नाहीये, कोणाचंच दुमत. कार्यक्रमाच्या या 5व्या भागामध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करते आहे. आपल्यासोबत आहेत कार्यक्रमाचे सर्वेसर्वा, जे कार्यक्रम बघता, त्याचबरोबर उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं या कार्यक्रमाचा जो नायक आहे, या कार्यक्रमाच्या नायक हे पुस्तक आहे आणि या पुस्तकाचे लेखक माननीय श्रीयुत विश्वासजी वाडे सर, जे बिझनेस कोच आहेत, मेंटॉर आहेत. त्यांची द्रोणो ऑन्ड्रोलॉजी नावाची फर्म आहे. या अंतर्गत ते अनेक उद्योजकांना उद्योजकीय विश्वामध्ये सहभागी होऊन यशस्वी कसं व्हायचं आहे यावरती ते मार्गदर्शन करत असतात. तर असे बिझनेस कोच, लेखक आपल्या सोबत आहेत, अनेक उद्योजक आहेत, आमची टेक्निकल टीम सुद्धा आहे. तर मी कार्यक्रमाचा आता जास्त वेळ न घेता आपली टेक्निकल टीम जे सांभाळत आहे, फेसबुक लाईव्ह जाणं, ज्यांच्यामुळे तुम्ही हा फेसबुक लाईव्ह कार्यक्रम बघू शकता आणि जे झूम वरती पण अनेक उद्योजक जॉईन करत आहेत, अगदी नियमितपणे जॉईन करणारे अनेक उद्योजक आहेत. बडगुजर सर आहेत, स्मिता कोटीकर मॅम आहेत, तृप्ती बडेकर आहेत, योगेश शिंपी सर आहेत, उल्हास पिसाट सर आहेत, आज थोरात सर आलेले नाहीयेत, अमोल. अनेक असे उद्योजक आहेत जे या झूम रूम मध्ये सुद्धा असतात. तर अनेक उद्योजक या झूम रूम मध्ये येतात आणि त्यामुळे तुम्ही पण आमचा उत्साह वाढवत असता. त्यामुळे तुमचे देखील मी आत्ताच आभार मानते आहे. आणि आपण कार्यक्रमाच्या पुढे बोलूया. टेक्निकल टीम हेड आपल्याला सगळ्यांना आतमध्ये घेतात आणि फेसबुक लाईव्ह ऑन करतात, त्यामुळे आपण हा कार्यक्रम आनंदाने बघू शकतो. तर आपण पहिले त्यांचा परिचय घेऊया. तर मी राजशेखर सरांना विनंती करते की तुम्ही थोडक्यात तुमचा एक परिचय आम्हा सगळ्यांना करून द्यावा. थँक्यू सो मच. माझं नाव राजशेखर चव्हाण. माझ्या कंपनीचं नाव डेटा एज. आम्ही काय करतो, आम्ही प्रेझेंटेशन्स बनवतो. आमच्या प्रेझेंटेशन्सद्वारे तुमच्या बिझनेसमध्ये व्हॅल्यू ॲड करण्याचं आम्ही काम करतो. आम्ही तुम्हाला कुठल्याही पर्पजसाठी प्रेझेंटेशन बनवून देऊ शकतो. प्रोफेशनल कंपनी प्रोफाईल असेल, सेल्स पिच असेल, इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन असेल किंवा JV प्रपोजल असेल किंवा कुठल्याही प्रकारचं एज्युकेशनल प्रेझेंटेशन असेल, आम्ही तुम्हाला त्यात मदत करू शकतो. थँक्यू सो मच. Rajshekhar Chauhan, Data Edge. We don't just transform presentations, we add value. Thank you so much. येस, थँक्यू सो मच राजशेखर सर. आपल्याला ही जी काही मदत करतायत ती तर करतच आहेत, फेसबुक लाईव्ह जाणं, पण त्यांचा व्यवसाय आहे बिझनेस प्रेझेंटेशन. प्रोफेशनल पद्धतीनं ते बिझनेस प्रेझेंटेशन बनवून देतात. त्यामुळे अनेक उद्योजक हा कार्यक्रम बघत आहेत. तुम्ही सरांना नक्की संपर्क करा आणि आम्हाला आमच्या झूम वेबिनारमध्ये जर तुम्हाला इच्छा असेल की जॉईन करायचंय, तर तुमचा नंबर खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि नंबर नक्की पोस्ट करा. आमची टीम तुम्हाला संपर्क करेल. मी आहे मोटिवेशनल मधुरा, मी आहे कॉन्फिडन्स कोच. बोलणाऱ्याचे कुळीत पण विकले जातात. उद्योजक म्हटलं की बोलावं लागतंच. अप्रतिम. तुम्हाला मुद्देसूद बोलायचं असेल, थोडक्यात आपला व्यवसाय आपल्या क्लायंट पर्यंत, आपल्या टीम पर्यंत व्यवस्थित पद्धतीनं पोहोचवायचं असेल, तर अर्थातच नक्की तुम्ही मलाही संपर्क करू शकता. यानंतर आपण आतापर्यंतच्या भागांमध्ये काय घेतलं याचा थोडासा आढावा घेऊया. आतापर्यंत पहिल्या भागामध्ये आपण बघितलं 2-2, प्रत्येक भागामध्ये आपण एकूण 10 भागांचा हा एपिसोड आहे, कार्यक्रम आहे. 4 भाग झालेले आहेत. आज आपला 5वा भाग आहे. 8 चुकांवरती आतापर्यंत आपण काम केलेलं आहे. तर मग या 8 चुका कुठल्या आहेत, तर आपल्या व्यवसायामध्ये स्वॉट अनालिसिस नसणे, टीम डेलिगेशन योग्य पद्धतीनं न करणे, नाविन्यता नसणे. व्यवसायामध्ये नाविन्य आहे तसंच चालू आहे, ओल्ड पद्धतीने, ट्रेडिशनल पद्धतीने.
या चुकांवरती पण आपण दुसऱ्या भागामध्ये बघितलं. प्रेझेंटेशन नसणे, बऱ्याच स्किल्स ज्या असतात प्रेझेंटेशनच्या त्या न वापरणे, प्रोफेशनलिझम नसणे, ही चूक पण आपण बघितलेली आहे. निर्णय योग्य वेळेत न घेणे, ओव्हर कमिटमेंट करणे, आणि मागच्या भागामध्ये आपण जी चूक बघितली ती मार्गदर्शन न घेणे. हे सगळे एपिसोड्स फेसबुक वरती अवेलेबल आहेत, त्यामुळे तुम्ही फेसबुक वरती आमचे हे सगळे भाग बघू शकता. पुढे जाऊया. आजच्या 2 नवीन चुका. उद्योजक म्हटलं, माणूस म्हटलं की चुका, आणि उद्योजक म्हणजे धाडस करणारा, म्हणजे तो तर चुका करतोच, पण चुका सुधारणारा तो खरा यशस्वी उद्योजक. फार वेळ न घेता आपले मार्गदर्शक, बिझनेस कोच, या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा, पुस्तकाचे लेखक माननीय श्री विश्वास वाडे सरांना मी विनंती करते की आजच्या आमच्या 2 चुकांवरती तुम्ही प्रकाश टाकावा, त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करावं. थँक्यू सो मच. थँक्यू मधुरा मॅडम. थँक्यू. तुम्ही जसं म्हणालात त्याप्रमाणे आतापर्यंत आपण साधारणपणे 8 चुका कव्हर केल्या. उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं. याच्यामध्ये 140 चुका आहेत अशा, आणि त्या 140 चुका वर प्रकाश टाकायचा म्हणजे आपल्याला 3 वर्ष लागतील साधारणपणे, प्रत्येक रविवारी भेटायचं असेल तर तेव्हा आपण असं ठरवलं की आपण प्रत्येक रविवारी 2 चुका घेऊ आणि 10 एपिसोड याचे करू. त्यातला 5वा एपिसोड आहे. आणि तुम्हालाही आणि मलाही महाराष्ट्रामधून ज्या प्रकारच्या काही कमेंट्स येतात किंवा ज्या प्रकारचं त्यांचे फीडबॅक येतात त्यावरून आपला उत्साह अजून वाढलेला आहे, आणि आपल्याला असं वाटतं की अजून या चुका जास्त कव्हर कराव्या. पण एनिवे, आपण जसं ठरवलंय तसं 140 पैकी ज्या टॉप 20 आहेत, म्हणजे 20 चुका आपण घेणार आहोत आणि 10 एपिसोड आपण या सिरीजचे करणार आहोत. त्यातला हा 5वा एपिसोड आहे, आणि अनेकांना त्याचा फायदा होतो. काही लोक जे वेबिनारमध्ये आहेत ते तर त्यांना तर फायदा होतोच आहे, पण फेसबुकच्या माध्यमातून जे मल्टिप्लाय होतं ते खूप लोकांपर्यंत पोहोचतं. काही लोकांना काही कारणास्तव सकाळी येता येत नाही, सकाळी जमत नाही भेटायला, ते सुद्धा तिथे नंतर त्यांच्या सवडीनुसार फेसबुकवर हा कार्यक्रम बघत असतात आणि त्यांच्या उद्योगामध्ये रिलेव्हंट चेंजेस करत असतात. ज्या ज्या असाइनमेंट आपण देतो त्या ते करत असतात, आणि त्याचे रिझल्ट खूप भन्नाट आहेत. मी तर असं म्हणतो की तुम्हाला 1% तरी रिझल्ट त्याच्यामधून आले तरी याचा फायदा तुम्हाला झाला असं मी समजेल. तर इम्प्लिमेंटेशन सगळ्या रिझल्टची जी की आहे ती आहे इम्प्लिमेंटेशन. तर आज आपण 2 नवीन चुका बघणार आहोत, जसं ऑलरेडी तुम्ही सांगितलं. 5वा भाग आहे आणि 9वी चूक आहे. चूक इथे तुम्हाला दिसत असेल, आणि ती आहे एकाग्रतेचा अभाव. आता तुमच्यापैकी अनेकांना असं जाणवत असेल किंवा तुमच्यापैकी अनेकांना हा प्रश्न असेल की नाही, माझी एकाग्रता तर आहे, त्याला आपण खूप प्रचलित शब्द म्हणजे फोकस, बरोबर ना? तर मी तर फोकसने काम करतो, माझा फोकस पूर्ण असतो, मी समर्पित आहे माझ्या उद्योगाला, माझ्या कस्टमरसाठी, माझ्या प्रॉडक्टसाठी, माझ्या टीमसाठी. आता एकाग्रता म्हणजे काय? एकाग्रतेची व्याख्या काय? फोकसची व्याख्या काय? तर एका वेळी एक काम करणं, आणि तेच आपल्यापैकी अनेकांना, खासकर SMEs ना जमत नाही, आणि त्यांना ना मल्टीटास्किंग या शब्दाने एवढं पछाडलेलं आहे की ते एम्प्लॉई सुद्धा असंच घेतात जो मल्टीटास्किंग आहे. ते स्वतः सुद्धा मल्टीटास्किंगच असतात, म्हणजे एका वेळी ते सेल्स पण करत असतात, एकाच वेळी ते मार्केटिंग पण करत असतात, ते स्वतः प्रॉडक्ट डिझाईन पण करतात, ते स्वतःच प्रॉडक्ट डिलिव्हरी पण करतात प्रोडक्टची, तेच स्वतः टीमला ट्रेन पण करतात. आणि मी तर असे पण उद्योजक बघितलेले आहेत, आपल्या संस्थेचा लोगो सुद्धा ते डिझाईन करतात. मल्टीटास्किंग. आपल्याकडे मल्टीटास्किंगला वाव आहे असं नाही म्हणणार, पण लोकांच्या डोक्यामध्ये ते मल्टीटास्किंग घुसलेलं आहे, आणि ते ऐकलेलं असतं कुठेतरी कॉर्पोरेटमध्ये किंवा कुठे, की सगळंच आलं पाहिजे, डिपेंडन्सी नको. आणि त्यामुळे लिमिटेशन आहे ना, प्रत्येक माणसाला लिमिटेशन आहे, आणि तुमचं लिमिटेशन आहे ना तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये रिफ्लेक्ट होत असतं. म्हणजे जर तुमच्या ऑर्गनायझेशन सेल वाढत नसेल ना, तर ते तुमच्यामुळे नाही वाढत,
तुमच्या ऑर्गनायझेशनचं मार्केटिंग वीक असेल ना, ते तुमच्यामुळे नाही वाढत. तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये कॅश फ्लोचा प्रॉब्लेम आहे, तो तुमच्यामुळे आहे. तुमच्या ऑर्गनायझेशनचा कस्टमर खुश नसेल तर तुमच्यामुळे नाही, कारण ना ते फोकस्ड नाही यासाठी. सगळं मीच केलं पाहिजे, सगळं मलाच आलं पाहिजे. अच्छा, तुमच्या एम्प्लॉईला पण तसंच ट्रेन केलंय तुम्ही. म्हणजे तो एक ड्रायव्हर जर ठेवला ना, त्याने डिलिव्हरी पण केली पाहिजे, चेक पण आणला पाहिजे, बँकेत कॅश भरली पण पाहिजे, आणि कधी कधी सेल्स पण केलं पाहिजे. सो याच्यावर डीप वर्क आणि शॅलो वर्क नावाचा कॉन्सेप्ट आहे. याच्यावर एक पुस्तक पण आहे, वेळ मिळाला तर नक्की वाचा, डीप वर्क नावाचं. सो डीप वर्क म्हणजे काय? डीप वर्क म्हणजे तुमची जी क्षमता, एका वेळी एक काम करणे, जोपर्यंत ते संपत नाही तोपर्यंत दुसरं काम करायचंच नाही. एका दिवशी एकच स्किल किंवा तुमची जे स्किल असेल त्याच्यामध्येच काम करा. डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या कोणत्याही गोष्टी तिथे नसणार. आणि डीप वर्क जेवढे पण मोठे उद्योजक आहेत, किंवा तुम्ही हा जो कॉन्सेप्ट आहे तो 2-3 महिन्यासाठी वापरून बघा. डीप वर्कचा एका वेळी एकच काम करा, जोपर्यंत ते संपत नाही तोपर्यंत दुसरं नाही घेणार, किती इम्पॉर्टंट असो. आणि डिस्ट्रॅक्शन खूप जास्त असतं ना. शॅलो वर्क येण्याच्या अपोजिट आहे मल्टीटास्क. म्हणजे एक काम, प्रेझेंटेशन बनवायचं आपल्याला एक आपल्या बिझनेसचं, ते बनवत असताना व्हॉट्सअप चेक करणं, फेसबुक चेक करणं, कोणीतरी चेक घेऊन आलाय मग ते भरून देणं, साईन करून देणं, बिल डिस्पॅच झालं का बघणं, परत येणं आणि परत तुमचं प्रेझेंटेशन बनवणं. मध्येच काहीतरी टी ब्रेक झाला, मग चहा प्यायला जा. त्यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी पडत असते. आता तुमच्यापैकी अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की ठीक आहे, आम्हाला कळलं आता ही चूक आम्ही करतोय, कळत करत असो न कळत करत असो. काही चुका हे कळत होत असते, म्हणजे जाणून बुजून होत असते. पण काही चुका हे न कळत होतात, म्हणजे माहीतच नाही, चूक करतोय हेच माहित नाही. काही गोष्टीला ना त्याला प्राथमिकता आणि आवड याच्यामधला फरक समजत नाही. तुम्ही आवड आहे म्हणून करत असता, प्राथमिकतेमुळे करत नाही. आज तुमच्या उद्योगाची प्राथमिकता काय आहे, प्रायोरिटी काय आहे? सेल्स करणं ही प्रायोरिटी असेल, तुम्हाला सेल्सच केला पाहिजे. सेल्स करणं ही जर प्रायोरिटी असेल तर तुम्हाला सेल्स केला पाहिजे. जर प्राथमिकता ही तुमची पैसे आणणं आहे बिझनेसमध्ये, तर बिझनेसच केला पाहिजे. जर प्राथमिकता तुमची आहे नवीन प्रॉडक्ट आणणं, तर नवीन प्रॉडक्ट आणलेच पाहिजे. जर तुमच्या उद्योगाची प्राथमिकता आहे की एक्सपेन्शन करणं आहे, तर ते एक्सपेन्शनच केलं पाहिजे. तर प्राथमिकता काय आहे, कशाची गरज आहे, तर आपण आवडीनुसार आणि कम्फर्ट झोन नुसार ते काम करत असतो. मला हे आवडलं, मला ऑफिसला बसायलाच आवडलं, मग मार्केटला कोण जाणार? कदापि मार्केटला नाही गेला तर पैसे येत नाही. पैसे कुठे मिळतात? तुमचा सगळ्यात जास्त वेळ कुठे गेला पाहिजे? कस्टमरकडे गेला पाहिजे, किंवा पैसे देणाऱ्या गोष्टीमध्ये गेला पाहिजे. सो एकाग्रतेचा अभाव, फोकस नसणं, ही चूक एसएमईज मध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते. एकाच वेळी सगळी कामं स्वतःच करायची असतात. मल्टीटास्किंग हे खूप चांगल्या प्रकारे भिनलेलं असतं. स्वतःही ते मल्टीटास्किंगला स्वरूपामध्येच काम करतं, मल्टीटास्किंगच्या स्वरूपामध्येच. आणि त्यांची टीम सुद्धा ते अशीच निवडतात. आणि असं म्हटलं जातं ना, आपण ज्या ज्या माणसांना अट्रॅक्ट करत असतो तीच माणसं आपल्या आयुष्यात येतात. म्हणजे आजचं सेशन पण असेल, तुम्ही कधीतरी अट्रॅक्ट केलेलं असेल, कधीतरी तुम्ही असा विचार केला असेल की मला असं काहीतरी करायचं आहे, असा माणूस किंवा असं सेशन किंवा असं ट्रेनिंग प्रोग्राम माझ्या आयुष्यामध्ये नक्की हवा आहे, जो मला माझ्या चुका दाखवेल, मला इथून पुढे जायचंय, मला नेक्स्ट लेवलला जायचंय. मला कोणीतरी कान पकडणारा माणूस हवा आहे, आरसा दाखवणारा माणूस हवा आहे, आरसा दाखवणारा प्रोग्राम हवा आहे.
तेव्हाच, कारण भारतामध्ये 130 करोड लोक आहेत, त्यातले 1000, 2000, 5000 जी काही माणसं हा प्रोग्राम बघतात आहे, मग तो फेसबुक असेल किंवा लाईव्ह वेबिनार असेल, तेवढेच का आले? कारण त्यांनीच तो अट्रॅक्ट केलेला आहे. सो फोकस असणं खूप गरजेचं आहे आणि एका वेळी एकच काम करणं गरजेचं आहे. डीप वर्किंगला इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे. प्राथमिकता आयडेंटिफाय करा की काय प्राथमिकता आहे. इनफॅक्ट मी असं म्हणेल की एव्हरी मंथ आणि एव्हरी वीकची प्राथमिकता ही तुम्ही लिहून काढली पाहिजे की ह्या वीकला माझी प्राथमिकता काय आहे. कस्टमर वाढवणं, लीड्स वाढवणं, मार्केटिंग करणं, टीमला ट्रेन करणं, नवीन प्रॉडक्ट आणणं, एक्सपेन्शन करणं, रिकव्हरी करणं. अनेक बिझनेसमध्ये आमचं असं ऑब्झर्वेशन आहे की त्यांचा सेल खूप चांगला असतो. सेल चांगला आहे त्यामुळे ते प्रॉफिटेबल पण आहे तो बिझनेस, पण तो बंद झाला कारण रिकव्हरी अडकली, बॅड डेब्ट खूप झाला. तर नुसता सेल्स करून चालत नाही, पैसे आले पण पाहिजे बिझनेसमध्ये. आणि मला तरी नेहमी असं वाटतं की जे तुमच्या अकाउंटला पैसे येतात ते तुमचे पैसे आहेत. मार्केटमध्ये जे पैसे आहेत ते खरं तर तुमचे पैसे नाही आहेत, ते तुमच्या आल्यानंतर तुमचे पैसे आहेत. ती फक्त तुमची आशा आहे येऊ शकेल. त्यामुळे तुमची प्राथमिकता आणि आवड, तुमच्या आवडीनुसार जर तुम्ही डिसिजन घेत राहिले तर त्याला एक लिमिटेशन आहे. एका लिमिट नंतर ते वाढणार नाही. तर प्राथमिकता ठरवता आली पाहिजे आणि ती प्राथमिकता तुमची नसावी, तुमच्या बिझनेसची असावी. अनेकदा तुमची प्राथमिकता ही तुमच्या बिझनेसची प्राथमिकता असते. त्यामुळे तुमची प्राथमिकता न ठरवता तुमच्या बिझनेसची प्राथमिकता ठरवा. एखादं काम जर तुम्हाला जमत नसेल, फॉर एक्झाम्पल सेल्स असेल, मार्केटिंग असेल, रिकव्हरी असेल, काही लोक पैसे मागायला घाबरतात, म्हणजे प्रॉडक्ट सर्व्हिस देतात पण क्लायंटला जर पैसे मागितले तर क्लायंट तुटेल, तो नाराज होईल, त्याला राग येईल, तो परत बिझनेस देणार नाही, या भीतीने पैसेच मागत नाही. त्यामुळे जे काम तुम्ही करू शकत नाही पण करणं गरजेचं आहे अशी माणसं तुमच्या उद्योगामध्ये नेमा. आणि हल्ली तर सगळ्याच गोष्टीला पैसे लागतात असं काही नाही. तुम्ही त्यांना थोडं ट्रेन केलं किंवा आउटसोर्स करता आलं तरी सुद्धा तुमचं काम होतं, फक्त तुम्हाला ते करता आलं पाहिजे. आणि गेल्या वेळीच आपण तो विषय बघितलेला आहे की प्रशिक्षणाचा अभाव. काही गोष्टी तुम्ही स्वतः शिका, प्रशिक्षण घ्या, त्याप्रमाणे त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या उद्योगात होईलच. पण तसं जर शक्य नसेल तर तशी माणसं नाही. एका वेळी एकच काम, डीप वर्किंग, ते क्लोज झाल्यावर दुसरं काम. तर त्याने प्रोडक्टिव्हिटी वाढते, पडत नाही कधीच. मल्टीटास्किंगमुळे प्रोडक्टिव्हिटी पडते. जर अजूनही तुम्ही मल्टीटास्किंग मध्ये असाल, मल्टीटास्किंगच्या स्वरूपात काम करत असाल, खूप सारे काम करत असाल आणि संध्याकाळी झोपायला जाताना तुमच्या मनात हा प्रश्न येत असेल की आज मी दिवसभर केलं काय, मी बिझी तर होतो, तर हा प्रॉब्लेम किंवा ही मिस्टेक तुम्ही नक्की करत असाल. त्यामुळे फोकस राहा, एका वेळी एक काम करा, डीप वर्किंगला इम्पॉर्टन्स द्या आणि पुढे जा. तर मला असं वाटतं या चुकीवर एवढंच. मधुरा मॅडम, याच्या संदर्भामध्ये जर काही प्रश्न असतील, इथे उपस्थित असलेल्या लाईव्ह वेबिनारमध्ये जे उपस्थित आहेत उद्योजक, तर ते काही प्रश्न घेऊ आणि आपण पुढे जाऊ. व्हेरी म्हणजे ट्रू सर, की एकाग्रतेचा अभाव, फोकस, लॅक ऑफ फोकस आपण ज्याला म्हणतो, तर तो जर असेल तर आपण खरंच अनेक गोष्टींमध्ये मागं पडत असतो. मला वाटतं इथे अनेक उद्योजक आहेत, तर तुम्हा सगळ्यांना विनंती करते की तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता. काही प्रश्न आहेत कोणाचे? इवन जे लोक फेसबुक लाईव्ह बघत आहेत, जे उद्योजक, ते सुद्धा तिथे पोस्ट किंवा काही तुमचे प्रश्न असतील तुम्ही तिथे देखील पोस्ट करू शकता. जर आमच्यापर्यंत तो प्रश्न वेळेत आला तर नक्की आम्ही त्याचं उत्तर देऊ. आणि इथे पण अनेक उद्योजक आहेत, तर कोणाला काही लॅक ऑफ फोकस बद्दल बोलायचंय का आपण पुढच्या प्रश्नाकडे, पुढच्या दुसऱ्या चुकीकडे जाऊया? ओके, मला वाटतं सगळ्यांना टॉपिक क्लिअर झालेला आहे, मुद्दा पटलेला आहे.
आणि बरोबर आहे फोकस. म्हणजे मी माझ्याबद्दल एक छोटासा अनुभव सर शेअर करते की पूर्वी असं वाटायचं की हे पण केलं पाहिजे, ते पण केलं पाहिजे, ते पण केलं पाहिजे, कारण मला स्वतःला मल्टीटास्किंग मी ऑलरेडी आहे मुळातच मल्टीटास्किंग, म्हणजे मी ऍट अ टाइम 10 गोष्टी सायमल्टेनियसली आणि खूप व्यवस्थित करू शकते. पण मग ते कधी कधी त्रासदायक पण होतं. पण ज्या वेळेला एकाच गोष्टीवरती फोकस करणं चालू आहे किंवा एक फोकस डेव्हलप करते आहे, त्याचा फायदा खरंच खूप जास्त होतो आहे. म्हणजे म्हणतो ना की आपलं लक्ष एकाच ठिकाणी केंद्रित झाल्यामुळे 100% एनर्जी तिकडे लागते. वेअर द फोकस गोज एनर्जी फ्लोज, ह्या म्हणीप्रमाणे एनर्जी पूर्ण स्टोअर होऊन तिकडे छान आणि त्यामुळे रिझल्ट पण नक्कीच चांगले येत आहेत. तर ही गोष्ट खरं आहे, मला ही पटली आणि मी या अनुभवातनं म्हणतेय की मला ही गोष्ट पटली. सो दॅट्स इट. येस. आपण आता आपल्या उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं ह्या कार्यक्रमाच्या 5व्या भागामधल्या 10व्या कडे जाऊया. म्हणजे आजच्या कार्यक्रमातली भले ही दुसरी चूक असेल तरी आतापर्यंत 10 चुका आम्ही ऐकलेल्या आहेत आणि खूप आत्मपरीक्षण करतोय हा कार्यक्रमामुळे. आत्मपरीक्षण भरपूर, सेल्फ इंट्रोस्पेक्शन मोड वरती भरपूर जातो आहे. बरोबर आहे ना? इथे उपस्थित उद्योजकांना असं वाटतं का? चुकांची जाणीव झाल्यावर एक अस्वस्थता येते, अरे बाप रे, काय करतोय आपण व्यवसायामध्ये, आणि आपल्याला वाटतंय आपण खूप पुढे आलोय, बट देअर इज लॉट मोर टू डू, लॉट मोर टू गो, याची जाणीव होती. अजून 10वी चूक ऐकायची आहे आणि त्यावर काम करायचं. वी आर व्हेरी इगर. तुम्हाला सर विनंती करते की 10th मिस्टेक. येस. थँक्यू मधुरा मॅडम. आणि अशा खूप चुका आहेत, त्यातली ही 10वी चूक आहे. त्यामुळे नक्कीच पुढे जाऊया आपण. आणि सगळ्यांची आवडती चूक आहे ती खरं तर, ती म्हणजेच काम आणि फक्त काम करणे. तुमच्यापैकी आहेत का इथे अशी कोणी लोक, इथे उपस्थित असलेले उद्योजक आहेत का जे फक्त काम आणि फक्त काम करतात? आणि उद्योग करत असताना खूप लोक हसतात आहे, म्हणजे ती अपील झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ना आपण कुठेतरी ऐकलेलं असतं असं, खूप मेहनत करायची असते, कंटिन्यू मेहनत करायची असते आणि काम राहायचं असतं. फक्त आपलं काम एके कामच असलं पाहिजे. आणि त्यामुळे ना स्वतःभोवती आपण ना स्वतःला बिझी करून ठेवलेलं असतं. आणि मी खूप जवळून लोक असे बघितले, ते अस्वस्थ होतात. म्हणजे त्यांना जर काम नसेल ना, खूप अस्वस्थ होतात आणि ते काम शोधायला लागतात. आणि मग ते त्यांच्या एम्प्लॉईकडनं काम काढून घेतात आणि ते स्वतः करतात. आणि ते म्हणतात की मी खूप चांगलं करतो. असं जर तुमच्याही लाईफ मध्ये असेल, उद्योजकीय लाईफ मध्ये तर ही चूक करताय तुम्ही. आणि बिलीव्ह मी, त्याने काही तुम्ही खूप स्पीडने मोठे व्हाल असं नाही. कदाचित आहे ना तुमचा स्पीड कमी झालेला असेल, तुमची प्रोडक्टिव्हिटी पडलेली असेल. तुमच्या उद्योजकीय लाईफ मध्ये ब्लाइंड स्पॉट खूप असते. ब्लाइंड स्पॉट म्हणजे जे तुम्हाला दिसत नाहीत पण दुसऱ्या माणसाला दिसू शकतात. तुमचा ऍडवायझर असेल, तुमचा कोच असेल, तुमचा कन्सल्टंट असेल, तुमचा वेल विशर असेल. खूप काम करत असेल ना तुम्ही, आणि ते अभिमानाने सांगतात अशी माणूस, मी 15 तास काम करतो, 12 तास काम करतो, 14 तास काम करतो, अगदी जेवायलाही फुरसत नसते, मी कुठेच जात नाही, मी 4-5 वर्षात कधीच सुट्टी घेतलेली नाही. जर असं असेल तर चेक करा की तुमचा बँक बॅलन्स काय आहे, तुमच्या ऍसेट्स किती आहे, तुमची हेल्थ कशी आहे, तुम्ही खूप आनंदी आहात का, तुम्ही खुश आहात का या कामापासून? तर नक्कीच त्याचं उत्तर नाही असंच असतं. म्हणजे त्याला ना एक सुंदर कोट आहे, हिंदीमध्ये आहे, कि काम 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 ऐसा किया कि कभी मरेगा ही नहीं.
और एक दिन ऐसा मर गया कि कभी जिया ही नाही. नुसतं काम काम आणि काम. सकाळी 8 वाजले, एम्प्लॉईच्या अगोदर आपण हजर, एम्प्लॉई गेल्यानंतर आपण घरी जायचं. सगळ्यात कमी सॅलरी आपली, सगळ्यात शेवटी सॅलरी आपली, सगळ्यात शेवटी बेनिफिट आपला. आपले एम्प्लॉई सुट्टी घेतात, ते लेट येऊ शकतात, पण हा मट्ट्या येणार नाही. हा कधी लेट येत नाही, कधी पिक्चर बघायला जात नाही, कधी पिकनिकला जात नाही, फॅमिलीला वेळ नसतो, स्वतःही आनंदी नसतो आणि काहीतरी करायचं असतं. सो जर अशी चूक तुमच्याही उद्योगामध्ये होत असेल, ती आजच थांबवणं गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की काम करू नका, याचा अर्थ असा आहे योग्य ते काम. नुसतं काम 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 करू नका. त्याने ते नॉन प्रोडक्टिव्ह होण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्याने तुमच्या बिझनेसमध्ये स्टॅग्नन्सी आलेली असण्याची खूप शक्यता आहे. म्हणजे एका लेवलनंतर तो बिझनेस संपला, त्याच्या पुढे जातच नाही. पैसे येतात जातात, पैसे येतात जातात, पैसे जातात येतात जातात, तुम्हाला उरत नाहीत पैसे. पेमेंट गेटवे सारखं येतात आणि जातात, ट्रान्झॅक्शन दिसतं तुम्हाला. सो जर तुमच्यापैकी कुणी आजही इथे जे उपस्थित आहेत किंवा फेसबुकच्या माध्यमातून जे लोक बघतात हा कार्यक्रम, 7 दिवस काम करत असेल आठवड्याला, ऑन इमिजिएट बेसिसवर 6 दिवस करणं गरजेचं आहे. आणि जर 6 दिवस करत असाल तर चेक करा ते 5 दिवस करणं या स्थितीमध्ये पॉसिबल आहे का. जर शक्य असेल तर इमिजिएट करा, नसेल तर चांगल्या कोच, ऍडवायझर किंवा कन्सल्टंटची मदत घ्या. ज्याला आपण म्हणतो उद्योगामधून बाहेर येणं. म्हणजे एखादा जर गेम जिंकायचा असेल ना, त्या गेमच्या आतमध्ये राहून जिंकता येतं का बाहेरून. तर तुम्ही बाहेर आले तर तुम्हाला कळतं ऍक्च्युली फिल्डिंग कशी लावली पाहिजे, रूल्स काय आहेत, कुठे आउट होऊ शकतो, कुठे वीक पॉइंट आहे. तर तुम्हाला गेमच्या बाहेर यायला लागेल. 7 दिवस काम करत असाल, 6 दिवस इमिजिएट बेसिसवर करणं गरजेचं आहे. 6 दिवस करत असाल तर 5 दिवस करणं गरजेचं आहे. फक्त ते 6चे 5 दिवस झाल्यामुळे काम बंद होता कामा नये. कारण अनेक उद्योजकांचं काम हे फक्त त्यांच्यावर डिपेंड असतं. म्हणजे त्यांनी काम केलं तर काम होणार, ते ऑफिसला आले तर त्यांचे एम्प्लॉई काम करणार, त्यांनी फोन केला तर रिकव्हरी होणार, त्यांनी फोन केला तर सेल्स होणार, त्यांनी फोन केला तर डिस्पॅच होणार. असं सगळं त्यांच्यावर डिपेंड असतं. किंबहुना अशा माणसांनी स्वतःवर डिपेंड केलेलं असतं. का डिपेंड केलेलं असतं? कारण त्यांना असं वाटत असतं, का एक मिथ असतं की या उद्योगामध्ये ना मी सगळ्यात चांगला एम्प्लॉई आहे, एम्प्लॉई ऑफ द इयर. माझाच परफॉर्मन्स हा सगळ्यात चांगला आहे. मी काम केलं तरच ही ऑर्गनायझेशन काम करते. खरं तर तो माणूस आहे ना, म्हणजे तो उद्योजक आहे ना, खरं तर तो एक चांगला एम्प्लॉई असतो त्या ऑर्गनायझेशनचा. कारण तो सगळ्यात जास्त काम करत असतो, तो रिझल्ट ओरिएंटेड असतो, सगळ्यात कमी सॅलरी घेतो, सगळ्यात शेवटी सॅलरी घेतो आणि सुट्टी कधी मागत नाही, तक्रार काहीच नसते. आणि असे उद्योजक आहेत ना, अशा फेजमधून आलेले असतात. ते पूर्वी कुठेतरी काम करत असतात, कधी नोकरी केलेली असते, त्यामुळे तो माइंडसेट घेऊनच ते इथे आलेले असतात. तर तुम्हीही खूप काम करत असाल तर तो काम नुसतं काम करू नका. जसं गेल्या वेळी मला असं वाटतं एका सेशन मध्ये बोलणं झालं होतं, एंटरप्रेन्योरशिप ही एंगेजमेंट ऍक्टिव्हिटी नसावी, ती एन्जॉयबल असावी. ती करता येते का? ऑफकोर्स करता येते. आणि बिलीव्ह मी, जर तुम्ही त्या सिस्टम्स, त्या SOPs तशी टीम लावली तर तुमचा आताचा जो लोड आहे तो कमी होईल
प्रोडक्टिव्हिटी वाढेल, बिझनेस मोठा होईल आणि जे तुम्हाला करायचं आहे ना त्याला वेळ मिळेल. म्हणजे एका उद्योजकाची लाईफ ही नाही बॅलन्स लाईफ असावी. त्याने उद्योगाला तर टाइम दिलाच पाहिजे ऑफकोर्स, पण स्वतःच्या हेल्थला टाइम दिला पाहिजे, फॅमिलीला टाइम दिला पाहिजे, फिरायला गेलं पाहिजे, पुस्तक वाचता आली पाहिजे, पिक्चरला जाता आलं पाहिजे, पिकनिकला जाता आलं पाहिजे, सोशल कनेक्ट्स वाढवता आले पाहिजे, समाजासाठी थोडं तरी काम केलं पाहिजे, आवडीनुसार करा. पण त्याला वेळ नाहीये ना. का नाहीये? काम काम आणि फक्त काम. आणि काम काम आणि फक्त काम करून जर तुम्ही मोठे होणार असता आतापर्यंत झाला असता. काम करू नये या मताचं मी नाहीये. काम करा, योग्य काम करा. खूप जास्त मेहनत केल्याने तुम्ही मोठे होत नाही, तुम्ही योग्य काम केल्याने मोठे होत. त्यामुळे तुमच्यापेक्षा जास्त हुशार माणसं, तुमच्यापेक्षा जास्त अनुभवी माणसं, तुमच्यापेक्षा जास्त फेलियर बघितलेली माणसं तुमच्या आजूबाजूला इंटेन्शनली असावी लागतात ना. त्यासाठी वेळ कुठे ते तुम्हाला काढावं लागेल. ते तुम्हाला इकडे मिळतील, पिकनिकला भेटतील, एखाद्या सोशल कार्यक्रमात भेटतील, तुमच्या एखाद्या फंक्शन मध्ये भेटतील, पण तुम्ही गेले तर भेटतील. त्यामुळे तुम्हाला इंटेन्शनली वेळ काढावा लागेल. काम 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 हे सोडून बाकीच्या गोष्टीसाठी वेळ डिझाईन करावा लागेल. आणि मला नेहमी एका थॉटवर मी खूप कायम आहे, आणि तो असा आहे की तुम्ही ठरवलं तर तुम्हाला करता येईल. तुम्ही ठरवलं तर तुम्हाला सगळं करता येईल. प्रॉब्लेम हाच आहे की तुम्ही ठरवत नाही. तुम्ही हे ठरवलेलं आहे, मी फक्त काम 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 आणि फक्त काम करणार. आणि ना हा थॉट कुठेतरी ऐकलेला असतो की खूप मेहनत करायची असते, खूप मेहनत करायची असते. आणि तुम्ही स्वतःचं प्रोग्रामिंग कसं करता? नुसतं सो तुमच्या पूर्ण शेड्यूलमध्ये शक्य असेल तर आजच करा, कारण आज खूप चांगला दिवस आहे. संडे आहे, 10 जानेवारी आहे. वर्षाची सुरुवात तसं बघायला गेलं तर ह्या वर्षाची सुरुवात आहे. आठवड्याला मी किती दिवस काम करणार, किती आवर्स करणार, मी काय करणार, मी काय नाही करणार, वर्थ असलं पाहिजे. वर्थ तुमच्या सगळ्यांसाठी एक खूप सुंदर एक्सरसाइज आहे. तुम्हाला लिहून घेता आली तर खूप उत्तम. तुम्ही केली की त्याचा रिझल्ट, त्याचा जे आन्सर आहे ना, त्याचा रिझल्ट आहे तो लगेच कळेल तुम्हाला. सगळ्यात पहिलं काय करायचं, एका पेपरवर तुमचे सगळे ॲसेट्स लिहायचे. ॲसेट्स म्हणजे काय? तुमचं क्वालिफिकेशन असेल, एक्सपिरियन्स असेल, तुमच्या उद्योगामध्ये आता लावलेली इन्व्हेस्टमेंट असेल, तुमचे वर्किंग आवर्स असतील, तुमची टीम असेल, तुमचा एकंदरीत अनुभव आणि ह्या उद्योगाचा अनुभव असेल, आणि अशा इतर काही गोष्टी असतील, तर तुम्हाला काही मिळालेला मानसन्मान असेल, तुमच्या काही वैयक्तिक अचिव्हमेंट असतील, हे एका बाजूला लिहिल्यानंतर त्याच्या बाजूला तुमचा आत्ताचा टर्नओव्हर लिहायचा. त्याच्यानंतर तुमचं प्रॉफिट लिहा, त्याला कन्वर्ट करा पर्सेंटेज मध्ये. एवढं झाल्यानंतर तुमचा एक टर्नओव्हर येईल. फॉर एक्झाम्पल 1 करोड आला असं आपण समजू. आता टर्नओव्हर तुम्हाला माहिती, 1 करोड आला असं समजू. आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता किती असायला पाहिजे. तुम्हाला समजा एक एक्झाम्पल म्हणून आपण समजू की तुम्ही ग्रॅज्युएट आहात किंवा MBA केलेला आहे, तुम्हाला 10 वर्षाचा अनुभव आहे, तुम्ही तुमची एक 20-25 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली आहे, आठवड्याला तुम्ही 6 दिवस काम करता. एक टेंटेटिव्ह एक्झाम्पल आपण घेऊ. तर एवढं सगळं बघता तो किमान 10 करोडचा असायला पाहिजे होता. असं आलं सपोज, तो 1 करोडचा आहे, 10 करोडचा असायला पाहिजे. तर आता जो टर्नओव्हर वर्सेस प्रॉफिट रेशो हा 10% आहे. कम्पॅरेटिव्हली जेवढा असायला पाहिजे होता आणि जेवढा आहे तो 10% झाला. म्हणजे कुठेतरी गणित चुकतंय ना.
मी जेवढी मेहनत करतोय, ज्या प्रकारे माझी ऍसेट्स आहे, ज्या प्रकारे माझं एकंदरीत अनुभव आहे, हे सगळं बघता मी जो वर्थ आहे तो 10 करोडचा वर्थ आहे. आणि मी करतोय किती? 1 करोड, विच इज 10% ऑफ वर्थ. बरोबर? माझ्या वर्थच्या फक्त 10% आहे. 90% गेलं कुठे? काहीतरी मिस आहे, कुठेतरी लिकेज आहे, काहीतरी अशी गोष्ट आहे जी करायला हवी पण केली नाहीये. आणि जे तुम्ही करत आहात ते कदाचित चुकीच्या पद्धतीने करत आहात. ब्लाइंड स्पॉट खूप मोठा आहे. तो ब्लाइंड स्पॉट, त्या सर्कलच्या बाहेर जो माणूस आहे तो शोधून देऊ शकतो. काही ठिकाणी तुम्हाला आयडेंटिफाय झाला असेल, पण तो कसं करायचं, तिथून बाहेर कसं निघायचं हेच माहित नाही. कदाचित तुम्ही तो ऍक्सेप्ट पण केला असेल, ठीक आहे, लिव्ह इट, हे असंच आहे, बस बघूया, मेहनत करतो राहणार आहे. तर मला एवढंच सांगितलंय कोणीतरी, काम काम आणि काम, फक्त कामच करायचं. पण ते योग्य पद्धतीने केलं तर ते 10 टाइम्स वर्थ होतं. हे कोणीच सांगितलं नाही. धार लावावी लागते ना, धार लावावी लागणार तुमच्या 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 पूर्ण बिझनेसच्या ऍक्सला. कुऱ्हाडीला धार लावल्याशिवाय ती स्पीड घेणारच नाही ना. मग त्याच्यामध्ये काही तुमचं ट्रेनिंगचा फॉर्म असेल, पुस्तकांचा असेल, एखाद्या प्रॉडक्ट रिलेटेड असेल, टेक्नॉलॉजी रिलेटेड असेल, बिझनेस मॉडेल रिलेटेड असेल, ज्या हल्ली तर पूर्ण बिझनेस हे बिझनेस मॉडेलवर डिपेंड आहे. त्याचं यशच सगळे स्क्रॅप झाले. तुमचे पूर्वी जे यशाचे सगळे जे फॉर्म्युले होते ते स्क्रॅप झाले. बिझनेस मॉडेल गेम चेंजर झालंय. तुमचं बिझनेस मॉडेल असेल तर गेम चेंजर, त्याच्यावर सगळं गेम आहे, डिपेंड आहे. त्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल आत्ताची नवीन लिस्ट, इलॉन मस्क नंबर 1 झाला बिझनेस मॉडेल. सो काम 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 आणि फक्त काम. जर ही चूक तुम्ही करत असाल, आता तुमच्यापैकी अनेकांना वाटत असेल की मी असं नाही करत, मी तर माझ्या हिशोबाने काम करतो, स्टॅग्नन्सी आली असेल बिझनेसला, तर तुम्ही हेच करता, काम काम आणि फक्त काम. तर बॅलन्स लाईफसाठी डिझाईन करा. तुमचा पूर्ण वीक असेल, मंथ असेल, इयर असेल, स्वतःसाठी तर वेळ प्रायोरिटी बेसिसवर द्या स्वतःसाठी. कारण तुमचं रिफ्लेक्शन आज तुमच्या बिझनेसमध्ये आहे. तुमची वर्थ एक असाइनमेंट ऑलरेडी दिली आहे की वर्थ काढणं आणि किती आहात तर पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करा. कुणाबरोबर शेअर करायची गरज नाही. आमच्या टीमची काही मदत हवी असेल ह्या वर्किंगसाठी आणि त्यातून बाहेर निघण्यासाठी तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आमचे नंबर्स तर आहेतच. वेबिनारच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. आमचे वेगवेगळे ज्या काही वर्टिकल्स आहेत त्यांची सुद्धा मदत घेऊ शकता. शेवटी कसं आहे ना, पेरल्याशिवाय उगवणार नाही, तर तुम्हाला ते पेरावं लागणार आहे आणि तुम्हाला ते ठरवावं लागणार आहे. जसं मगाशी म्हणाल की जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही तोपर्यंत तुम्ही बाहेर येत नाही. आणि तुम्ही जे ठरवले तेच तुमच्या लाईफमध्ये आता होतं. तुम्ही ठरवलं मी काम करणार तर कामच होणार. तुम्ही ठरवलं, ज्या दिवशी ठरवलं होतं की माझा उद्योग सुरू करणार आहे, मी स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करणार आहे, लोकांपर्यंत पोहोचवणार आहे एक ब्रँड, तुम्ही स्वतः एक ब्रँड बनणार आहे, तेव्हा ते झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही जे जे ठरवणार आहात तेच ते होणार आहे. आता इथून पुढे काय ठरवायचं, आता कदाचित अनावधानाने ठरलेलं असेल आतापर्यंत तुमच्या बाबतीमध्ये, तुमच्या लाईफमध्ये. इथून पुढे मात्र तुम्ही बाय डिझाईन ते ठरवा, इंटेन्शनली ठरवा की मला माझं लाईफ असं जगायचं, माझे वर्किंग अवर्स एवढे असतील, माझ्या सोशल लाईफसाठी एवढं मी करेल. आणि अनेकांना ते करायचं असतं. आमचे काही सोशल प्रोजेक्ट चालतात, त्यातून आम्हाला बघायला मिळतं अनेक उद्योजकांना करायचं असतं, फक्त ते सुरुवात कशी करू, कोणाला अप्रोच करू, कसं करू हे माहित नाही, किंवा कर हे म्हणणारं सुद्धा मला भेटलं नाही म्हणे आजपर्यंत, म्हणून ते केलं नाहीये. ठरवून करा, ठरवून करा. स्वतःच्या काही स्किलला वेळ द्या. स्वतःच एखादं जी बकेट लिस्ट असते, एक विश लिस्ट असते की हे करायचंय मला, ते ठरवून करा.
तरी शेवटी काय करणार तुम्ही? समजा 100 करोडची कंपनी बनवली आणि तुम्ही 70-80 वर्षी जायची वेळ झाली तर तुम्ही काय विचार करणार? 100 करोडची कंपनी बनवली याचा आनंद बनवणार का तुम्ही काही गोष्टी मिस केल्या त्याचं दुःख व्यक्त करणार? दुःख त्याचं जास्त असेल ना, जे मिस केलं. तुम्ही 100 करोडचे 80 करोड केले असते काही फरक नसता पडला, ते सोडूनच जायचे ना तुम्हाला. पण सपोज तुम्हाला एखाद्या चांगली व्हिजिट द्यायची होती कुठेतरी, एखादी चांगली ऑर्गनायझेशन बनवायची होती, एखाद्या एम्प्लॉईला अप्रिशिएट करायचं होतं, एखाद्या NGO साठी काम करायचं होतं, बाबा आमटेंसारखी जी संस्था आहे सिमुलतला किंवा इतर ठिकाणी अशा ठिकाणी जाऊन काही काम करायचं होतं, किंवा काही सोशल काम असेल, फॅमिलीला वेळ देणं असेल, अशा अनेक गोष्टी आहेत. याच्यावर खूप सुंदर पुस्तक आहे की 5 रिग्रेट्स. जेव्हा डेथ मृत्यूच्या शय्यावर पडण्याच्या वेळी 5 रिग्रेट्स, टॉप 5 रिग्रेट्स मध्ये हा रिग्रेट्स येतात. अशा कोणत्या गोष्टी ज्या मिस केल्या तुम्ही, तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आपल्याला जे आज आपण करू शकतो ते करायला पाहिजे. म्हणजे 10, 15, 20 वर्षानंतर आहे ना त्याचं रिग्रेट नको की मी आज खेळू शकलो असतो. खेळत नाहीये म्हणजे आज 30-40 मध्ये पण आपण खेळू शकतो. स्विमिंग करायला जाता येऊ शकतं, जिमला जाता येऊ शकतं, मेडिटेशन करता येऊ शकतं, चांगल्या ठिकाणी व्हिजिट करता येऊ शकते, काही लोकांना अप्रिशिएट करता येऊ शकतो, काही लोकांच्या भेटी घेता येऊ शकतात. म्हणजे जे रिलेटिव्ह असतील, तुमचे मित्र असतील जुने, अशी माणसं असतील त्यांनी तुम्हाला तुमच्या वेळी मदत केली आहे, आज तुमच्या मदतीची गरज आहे, अशी माणसं असू शकतील. ती माणसं नसतील तेव्हा तुम्ही जाऊन काय करणार? बरोबर. त्यामुळे काम आणि फक्त काम करण्यापेक्षा काम करा, योग्य ते काम करा, त्याचा रिझल्ट खूप चांगला होईल. चांगली माणसं तुमच्या बरोबर घ्या, योग्य प्लॅन करा, स्पीड वाढेल आणि बॅलन्स लाईफ जगा. त्याच्यामध्ये थोडा वेळ तुमच्या स्वतःसाठी, उद्योगासाठी तर द्यायचाच आहे, तुमच्यासाठी, तुमच्या सोशल कॉजसाठी, तुमच्या आवडीसाठी तो नक्की द्या. आणि बघा मग स्पीड उद्योगामध्ये कशी स्पीड येते, लाईफमध्ये कसा आनंद येतो, आणि उद्योजकता ही खऱ्या अर्थाने एंगेजमेंट ऍक्टिव्हिटी न होता एन्जॉयबल ऍक्टिव्हिटी कशी होते, आणि त्याचा फायदा तर नक्कीच तुम्हाला होईल. करून बघा 3 महिने, 6 महिने, वर्षभर. आणि याच्यासाठी काही मदत लागली तर आमच्या टीमची नक्की मदत घ्या. आम्हालाही आवडेल तुम्हाला या कामात मदत करायचं. तर मला असं वाटतं इथे आपण थांबू. मधुरा मॅडम जर काही प्रश्न असतील. हो, आपण प्रश्न घेऊ. आणि सर, तुम्ही हा जो दुसरा मुद्दा म्हटला की काम आणि फक्त काम, तर खरं आहे असं म्हटलं जातं की आपल्याला प्रत्येक गोष्ट आपण स्वप्न बघतो, ते स्वप्न पूर्ण पण होत असतं, पण आपण सेलिब्रेट करायचंच विसरून जातो.